सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. श्रोतेहो नमस्कार. यंदाच्या वर्षी आपल्या भारतीय कालगणनेच्या परंपरेनुसार एक महिना अधिक आलेला आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? इंग्रजी कॅलेंडरमध्ये तर 12च महिने असतात, त्यात कुठे 13वा महिना असतो. परंतु या इंग्रजी कॅलेंडरची कालगणना आणि भारतीय ज्योतिषाची कालगणना यात थोडा फरक आहे. कुठे कधी कधी 13वा महिना नसतोच तिथं, हे अगदी खरं आहे. मी त्याच्यासाठी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. खरं म्हणजे हा अधिक मास येतो कसा? आपल्या भारतीय कालगणनेच्या परंपरेनुसार चांद्रमास आणि सूर्यमास. चांद्रमास पंचांगानुसार 354 दिवस, तर सूर्यमास पंचांगानुसार 365 दिवसाचं एक वर्ष असतं. दरवर्षी काय होतं, सुमारे 10 दिवस आणि वरती काही तास असा फरक येतो. आणि ज्योतिषशास्त्राच्या कालगणनेनुसार 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास एक महिना इतका अंदाज येतो. म्हणजे 30 ते 31 दिवस हा फरक येतो. हा वेळेचा ताळमेळ बसवण्यासाठी पंचांगामध्ये एक महिना अधिक होतो, त्याला अधिक मास असं म्हटलं जातं. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण फक्त अधिक मासाबद्दल माहिती पाहणार आहोत. हा अधिक मास केव्हा सुरू होतो, केव्हा संपतो, यामध्ये काय करावं, काय करू नये, याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या अधिक मासाला मलमास सुद्धा म्हणतात. या मलमासात मालिन्य चढलेले म्हणून याला मलमास म्हणतात. म्हणून या मलमासामध्ये कोणतेही मांगलिक कार्य हे करायचं नाहीये. नामकरण असेल, उपनयन, विवाह, मौंजीबंधन, वास्तुशांती, मात्र अन्नप्राशन हा संस्कार याच्यामध्ये करता येतो. मांगलिक कार्य मात्र करत नाहीत. का करत नाहीत याबद्दल मी सांगेन. मंडळी, या महिन्यात जास्तीत जास्त भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलंय. मग त्या नामस्मरणाला वेळ मिळायला नको का? आपण आपली व्यस्तता जर या मांगलिक कार्यातच जर व्यस्त राहिलो तर मग नामसंकीर्तनाला वेळ कुठून मिळेल? म्हणून कदाचित मांगलिक कार्य याच्यामध्ये वर्ज्य सांगितलेले असेल. मग यामध्ये काय करावं? श्रीमद भागवत श्रवण करावं, पठन करावं, गीता पठन करावी. त्याचबरोबर अधिक मास महात्म्य म्हणून एक पोथी मिळते. ती पोथी आपण महिनाभर वाचावी. समाप्तीला ती पोथी एखाद्या भिक्षुकाला दान द्यावी. आणि मंडळी, बरेच लोक या महिन्यामध्ये एक भुक्त म्हणजे एकदा भोजन करून राहतात, मौन भोजन करूनही राहतात. हाही व्रत नियम व्रत आचरणाच्या दृष्टीने खूप पुण्यकारक मानलेला आहे. लेक जावयाला आमंत्रण देऊन त्यांना धोंडे जेवण म्हणजे भोजन दिलं जातं आणि त्यानंतर धोंडे दान दिलं जातं. त्यावेळी जावई नारायण स्वरूप असतात आणि लक्ष्मी म्हणून आपली लेक असते. त्या लेकीचा यथोचित सन्मान केला जातो. त्यांना आहेर वगैरे देऊन धोंडेदान वगैरे दिलं जातं. मंडळी, मलमास हा जो असतो तो पुण्यकारक महिना मानलेला आहे. याला धोंड्याचा महिना फक्त महाराष्ट्रापुरता म्हणतात. या महिन्यात जावयाला धोंडे देतात, अनारसे देतात. आपूप, त्याला आपूप म्हणतात. धोंडेदान देण्याची प्रथा आहे म्हणून धोंड्याचा महिना. मंडळी, मी मगाशीच बोललो की या अधिक मासाचं स्वामित्व हे प्रत्यक्ष श्रीहरी विष्णूंनी आपल्याकडे घेतलेलं आहे. या प्रत्येक महिन्यामध्ये संक्रांत असते, सूर्य संक्रांत असते. मात्र या अधिक मासामध्ये रवी संक्रमण होत नाही, म्हणून याला कोणी वाली नाही. महाविष्णूंकडे याचं प्राजापत्य आलं, अधिपत्य आलं. म्हणून या महिन्यामध्ये विष्णूची उपासना ही करावी. यामुळे अनंत पुण्य फलद मती शांतीम प्रयच्छमे असं सांगितले. मंडळी, या महिन्याबद्दल लोकांच्या मनात वेगवेगळ्या शंका कुशंका असतात. नक्की कोणती कार्य करायची, कोणती करू नये? अधिक मासामध्ये वाढदिवस करायचा का नको? श्राद्ध आलं तर त्याचं काय करायचं? कोणते व्रतवैकल्य करायचे, कोणते करू नये? कोणते काम अगदी कटाक्षाने टाळावे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्रोतेहो, या वर्षी म्हणजे सन 2026 रोजी ज्येष्ठ महिना हा अधिक महिना झालेला आहे. म्हणजे अधिक ज्येष्ठ आणि निज ज्येष्ठ असे 2 महिना ज्येष्ठ आलेले. 17 मे 2026 रोज रविवार या दिवशी हा अधिक मास आरंभ होत आहे. या अधिक मासाला वेगवेगळी नाव आहेत. मी सांगितलं तसं पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना वगैरे. प्रत्येक महिन्याचा अधिपती हा कोणीतरी आहे. पण या स्वतः
अधिक मासाचं आधिपत्य हे भगवंताने घेतलेलं म्हणून हा एक प्रकारे VIP झालेला आहे, हे लक्षात ठेवा. या अधिक मासाला म्हणून पुरुषोत्तम मास असा शब्द आहे. या पुरुषोत्तम मासामध्ये आपण जे काही पुण्यकर्म कराल त्या पुण्यकर्मामध्ये त्या पुण्यकर्माचं इहलोकित समाधान मिळतं, सुख शांती समाधान भोगून अंतकाली वैकुंठ पद प्राप्त होतं. म्हणजे या अधिक मासाचं फळ हे अनन्यसाधारण. या अधिक मासामध्ये दीपदानाला एक महत्व सांगितलं, अनन्यसाधारण महत्व आहे दीपदानाचं. या अधिक मासामध्ये गावरान गायीच्या म्हणजे वेदलक्षणा गाय जी असते, ग्रंथामध्ये जसं गायीचं वर्णन, आता गीर गाय निघाल्यात हे, गावरान देशी गायीच्या तुपाचा दिवा जर महिनाभर आपण भगवंताच्या समोर लावला, असा नियम केला, तर याचे खूप चांगले फळं सांगितले. काय फळं सांगितलेले? जे लोक कर्जबाजारी आहेत त्यांचं कर्जमुक्ती होते, ज्यांचा व्यवसाय चालत नाही त्यांना व्यवसाय वृद्धी होते, ज्यांच्याकडे पैसा टिकत नाही त्यांच्याकडे पैसा येतो, अखंड लक्ष्मी टिकते, अचानक काही आर्थिक धोंड येणार असेल तर ती सुद्धा टळते, नुकसान होत नाही. म्हणून अशा लोकांनी महिनाभर हा नियम करायचा आहे. आणि महिन्याच्या शेवटी तो दिवा, ज्या दिव्यामध्ये आपण दीप प्रज्वलन केलंय महिनाभर, तो दिवा कृष्ण मंदिरामध्ये किंवा लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये तो दिवा नेऊन तिथे दान करायचा आहे. घृतदान म्हणजे तूपदान. घरामध्ये भांडणं, कटकटी, संकटे, वैचारिक बेबनाव, एकमेकांबद्दल विश्वासार्हता न राहणं, मनात सूड बुद्धी निर्माण होणं, संशयाचे वातावरण राहत असेल तर अशा व्यक्तीने चांदीच्या वाटीत किंवा तांब्याच्या वाटीमध्ये, पितळेच्या वाटीमध्ये शुद्ध गावरान देशी वेदलक्षणा गायीच्या तुपाचं दान करायचं आहे. त्यानंतर अपूपदानाला देखील महत्व आहे. अपूप म्हणजे अनारसे. त्यानंतर बत्ताशे दान, जसं शर्करा, साखर, बत्ताशे म्हणजे साखर, त्यानंतर नारळ, खारका, सुपाऱ्या, हे सुद्धा दान द्यायला सांगितलंय. हे व्रत खास पतिव्रता स्त्रियांनी आपल्या सौभाग्याचं रक्षण व्हावं याच्यासाठी दान द्यायचं. 33च्या स्वरूपामध्ये हे दान द्यायचं. तुम्ही म्हणाल 33च का? तर 33 कोटी देव त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाच्या रूपाने तुमचं दान घ्यायला बसलेले असतात. मग 33 कोटी म्हणजे 33 कोटी संख्या नाहीये बरं का मंडळी. त्यामध्ये 12 आदित्य म्हणजे द्वादश आदित्य, अष्टवसू म्हणजे 8 वसू, 11 रुद्र, एकादश रुद्र आणि 2 अश्विनी कुमार, हे सगळे मिळून 33 होतात. संख्या 33 होते. म्हणून आपण 33च्या प्रमाणामध्ये दान करायचं. हे दान केल्यामुळे काय होतं? पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं, पत्नीचं सौभाग्य रक्षण होतं, पतीवर किंवा घरावर त्या मुख्य पुरुषावर येणारी जी संकट आहेत त्याचा परिहार होतो. अनैसर्गिक घटना जसं परचक्र असेल, अपघात असेल, या गोष्टीपासून सुद्धा कुटुंबाचं संरक्षण होतं. अधिक मासात केलेलं कोणतंही पुण्यकर्म वाया जात नाही मंडळी. या पुण्यकर्माचं फळ मिळतं म्हणजे मिळतंच निश्चित. आपण काहीही दान करू शकता. काय दान करावं याला काही मर्यादा नाही. अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, जलदान आहे. उन्हाळ्याचा महिना, उन्हाळा आहे, आपण एखादी पानपोळी टाका, मुक्या प्राण्यांना चारा टाका, गाईला गोग्रास चारण्याचा सुद्धा नियम वर्षभर आपण करू शकतो, महिनाभर करू शकता. गाईचं पूजन करून गाईला गोग्रास चारावा. गोरगरिबांना त्यांच्या गरजेप्रमाणे आपण मूलभूत गरजा देऊ शकता. ज्यांना वस्त्र, अन्न गरजेचं त्यांना द्या. त्यांच्या मुलाच्या शिक्षणाकरता आपण एखादं वही, पेन, पुस्तक, स्कूल बॅग असेल, काही असो. पुण्यकर्म हे कोणत्याही एका मर्यादित चौकटीत बसवता येत नाही. सामाजिक वेदनेचं भान ठेवणं हे सुद्धा एक पुण्यकर्म मंडळी. त्यात सुद्धा तुम्हाला निश्चित अधिक मासात हे जर केलं तर त्याचं फळ मिळणार आहे. आपण सत्कर्म करत राहा, त्याचं शुभ फळ निश्चित मिळेल. हे झालं दान धर्माबद्दल. आता कर्माबद्दल, आपण काय कर्म करावं याबद्दल जाणून घेऊ. मंडळी, मी पहिल्यांदाच सांगितलं की अधिकस्य अधिकम फलम. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते अमावस्या या दरम्यान म्हणजे 17 मे 2026 ते 15 जून 2026 या अधिक महिन्यामध्ये आपण काही नित्यकर्म करायचे. ते नित्यकर्म कोणती? प्रातःकाळी म्हणजे सूर्योदयापूर्वी उठायचंय. आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतील. ते सूर्योदयापूर्वी केलं तरच, पूर्वी त्याला धोंडे स्नान म्हणायचं. आम्ही लहान लहान असताना आमच्या आई वडील आम्हाला उठवायचे, चला धोंडे स्नान करायला, त्याला धोंडे स्नान म्हणायचे. हे स्नान झाल्यानंतर नित्यकर्म म्हणजे देवपूजा, स्नान, संध्या जे काही आपण कराल ते. मात्र विशेष करून भगवान विष्णूची नित्यपूजा करायची, भगवंताचा नामजप करायचा आहे. हा नामजप आपण तुळशीच्या माळेवर करावा, कारण तुळशीची माळ, तुलसीकंठी ही भगवंताला प्रिय आहे. त्यानंतर काही स्तोत्र पठण करायचे आहे, खास करून विष्णू सहस्त्रनाम.
विष्णू सहस्रनाम असेल, हरिपाठ असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, भगवंताचं नामस्मरण ज्यामध्ये सांगितलेलं असे स्तोत्र आपण निवडावीत. भगवंताच्या लीला आपण पठण कराव्यात, वाचाव्यात, मनन कराव्यात. त्यानंतर दररोजच्या नियमामध्ये तुलसी पूजन सांगितलंय. तुळशीला पाणी घालणं. विष्णुप्रिया असं नाव सांगितलेलं आहे. तुळशीला शास्त्रामध्ये विष्णुप्रिया म्हणजे विष्णूला प्रिय असलेली ही तुळशी, आपण जरूर तिचं पूजन करावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी तर्पण करावं. त्यामध्ये देवतर्पण आहे, पितृतर्पण आहे. पितृतर्पण केल्याने आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो, हे निश्चित. आणि या पितृतर्पणाने अनेक जन्मींचे पापनाश होत असतात, हे तितकंच खरं. मंडळी, तीर्थस्नानाचं देखील महत्व या अधिक मासामध्ये सांगितलेलं आहे. अश्वमेध सहस्राणी वाजपेय शतानीच्या असं तीर्थस्नानाची महती सांगितलेली. श्रोते हो, या अधिक मासामध्ये एकूण 9 ते 10 पर्वणी म्हणजे पर्वकाळ सांगितलेले, त्याला पर्वणी म्हणतात. त्यापैकी सर्वात मोठी आणि अतिदुर्लभ अशी पर्वणी म्हणजे गंगा दशहरा पर्वणी. हा पर्वकाळ जो आहे तो 17 मेला सुरू होतो, म्हणजे स्टार्टिंगलाच आहे. 17 मेला सुरू होऊन तो 25 मेला संपतो. असा हा पुण्यपावन पर्वकाळ आहे. या पर्वकाळात आपण तीर्थस्नान करायला विसरू नका. शक्य असेल जवळपास गंगा असेल, गोदावरी असेल, कुठलंही तीर्थ असेल, त्या तीर्थात जा, तिथे स्नान करा, दानधर्म करा आपल्या सोयीनुसार. आणि खास करून प्राकृतिक स्वास्थ्याला जपून. नाही तर प्रकृती स्थिर नाही आणि आपण तीर्थस्नानाला जात आहे, तिथं काही अघटित घडायला नको. पुण्यक्षेत्री जाऊन आपण तीर्थस्नान करावं. ज्यांना शक्य नसेल पुण्यक्षेत्री जाणं, त्यांनी घरामध्ये गंगाळ असायचे पहिले, त्या गंगाळामध्ये पाणी टाकून, गंगाजल टाकून आपण स्नान करा. श्रद्धा ठेवून केलेलं कार्य हे भगवंताला मिळतच असतं, त्या भगवंतापर्यंत ते जातच असतं. दिनांक 21 रोजी दिवसभर गुरुपुष्यामृत योग आहे. मंडळी, गुरुपुष्यामृत आली की महिला विचारतात आम्ही सोनं खरेदी करावं, त्याचं मुहूर्त केव्हा आहे? निश्चित खरेदी करा. यावेळी सुद्धा दिवसभर गुरुपुष्यामृत आहे. मात्र यावेळी सोने खरेदी करून ते दान सुद्धा करायचं आहे. मंडळी, एखादा मणी जरी सुवर्णदान म्हणून मणी जरी दान केला, आपण यथाशक्ती दान करा, आपण भरपूर दान करू शकता, पण एखादा मणी जरी दान केला तरी ते सुवर्णदानाचं महत्व ह्या अधिक मासामध्ये सांगितलेलं आहे. सुवर्णदानाबरोबरच हरभरा डाळ, गूळ, आंबे हे सुद्धा आपण दान करू शकतो. दिनांक 27 रोजी पुन्हा एक उत्तम पर्वकाळ सांगितलेला आहे. तो पर्वकाळ म्हणजे कमला एकादशी आणि व्यतिपात. हे दोन्ही एकत्र आले, खूप छान पर्वकाळ आहे. मी शक्य झालं तर वेगळा व्हिडिओ याच्यावर करेल, पण याच व्हिडिओमध्ये सांगतो की या पर्वकाळानं अक्षय पुण्य प्राप्ती सांगितलेली. ही पर्वणी पुन्हा पुन्हा येत नाही मंडळी. अक्षय पुण्य पर्वकाळ सांगितलेला आहे. या दिवशी उपवासाचे पदार्थ दान द्यायला सांग. शेंगदाणे असतील किंवा उपवासाचे कोणते पदार्थ, भगर, साबुदाणा आपण दान देऊ शकता. गोरगरीब भिक्षुक ब्राह्मणाला आपण हे दान द्यावं. गहू आणि गुळाचं दान, कारण व्यतिपात आलेला आहे त्यामुळे गहू, गुळ आणि नारळ हे सुद्धा आपण दान द्यावं. 28 मे रोजी द्वादशी आहे. 31 मे 2026 रोजी पौर्णिमा आहे आणि 7 जून 2026 रोजी वैधृत योग आहे. ह्या सुद्धा 3 पुण्यपावन पर्वण्या आहेत. या दिवशी दाम्पत्य भोजन सांगितलंय. दाम्पत्य बोलावून त्यांना यथोचित आपण तृप्त करावं, भोजन द्यावं. भोजनाला आपण काही गोडधोड करू शकता, त्याचं काही मर्यादा नाहीये. भोजन झाल्यानंतर त्यांना विडा दक्षिणा म्हणजे तांबूल, दक्षिणा, वस्त्रदान हे सुद्धा आपल्याला द्यायचं आहे आणि ते दिल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे. 15 जून रोजी सोमवती अमावस्या आहे. मंडळी, हा अत्यंत दुर्लभ पर्वकाळ आहे. या दिवशी सुद्धा तीर्थस्नान करावं. सोमवती अमावस्येला आपण दानधर्म करावं. स्नानासाठी उत्तम सांगितलं गेलेलं आहे आणि याच दिवशी अधिक मासाची सांगता होते म्हणजे समाप्ती होते. या दिवशी अधिक मास संपतो. मंडळी, इथं अजून काही शंका कुशंकेचं समाधान मी करतोय की समजा एखाद्या बाळाचा जन्म अधिक मासामध्ये झाला असेल तर त्याचा वाढदिवस कधी करायचा आहे, तर तो निज मासात करावा, अधिक मासात करू नये. मात्र कोणी यापूर्वी अधिक मासात जर जन्म झाला असेल तर तो वाढदिवस मात्र अधिक मासात करता येईल. मंडळी, मृत्यूच्या बाबतीत ते असंच आहे. ज्या महिन्यात एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल तोच महिना अधिक मास असेल तेव्हा प्रथम वर्ष श्राद्ध हे अधिक मासातच करावं. मात्र दरवर्षी ज्येष्ठात जर प्रतिसंवत्सरिक श्राद्ध येत असेल तर ते मात्र निज ज्येष्ठामध्ये करायचे, ते अधिक मासात करायचं नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अधिक ज्येष्ठामध्ये झालेला असेल तर त्याचे प्रतिसंवत्सरिक श्राद्ध मात्र आपण अधिक मासात करू शकता, ते मात्र निज मासात करायचं नाही. योग्य तिथीला श्राद्ध झालं पाहिजे म्हणून
तुमच्या मनात अजून जर याबद्दल हा विषय थोडा क्लिष्ट आहे, श्राद्धाचा विषय थोडा क्लिष्ट आहे, जर त्यात अजून काही शंका असतील तर आपण जवळच्या पुरोहिताला ते विचारू शकता, विद्वान ब्राह्मणाला विचारू शकता, मला फोन करून विचारू शकता. मात्र 13 महिने होतात म्हणून अगोदरच ते श्राद्ध करून टाकायचं असं करू नका. त्यामुळं श्राद्ध घात होत असतो. की खूप पुण्यकारक महिना, या महिन्यामध्ये आपल्याला शक्य असेल तर श्रीमद भागवत कथेचे श्रवण जरूर करा. एखाद्या पुरोहिताकडून, भागवताचार्याकडून आपण भागवत श्रवण करू शकता. भगवंताच्या सगळ्या लीला या भागवत ग्रंथामध्ये आहेत. त्या भागवत ग्रंथाचं महत्वच असं सांगितलंय की काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ किरेन भाषत. ही भागवताची महती आहे की या कलियुगामध्ये श्रीमद भागवत हा मोक्ष प्राप्तीचा उत्तम उपाय सांगितलेला आहे. या भागवत महापुराणामध्ये आपल्याला भगवंताच्या लीला ऐकायला मिळत असतात. सूत शौनकादिक ऋषींना पवित्र अशा नैमिषारण्याच्या ठिकाणी महर्षी वेदव्यासांनी ही जी कथन केलेली कथा आहे ही अति दुर्लभ आहे आणि आपण ही जरूर ऐकावी. महर्षी व्यासांनी ही कथा कथन केलेली आहे. याच ग्रंथाच्या अंतिम अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की जे नरनारी, जे कोणी लोक माझे ही कथा अधिक मासामध्ये मनोभावे ऐकतील, पुण्यपावन कथा ही ऐकतील, माझी सेवा करतील, त्यांना इहलोकी पूर्ण सौख्य प्राप्त होऊन अंतकाली ते लोक वैकुंठापर्यंत जातील. म्हणजे विष्णुपद मिळेल, त्यांना माझ्या पायापाशी जागा मिळेल, त्यांचा जन्म मरणाचा फेरा चुकेल. म्हणून हे एक प्रकारचे भगवत स्वरूपच होते. म्हणून श्रोतेहो, भक्तिमार्ग स्वीकारा आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान आणण्याची ही नामी संधी म्हणजे अधिक मासामध्ये पुण्य कर्म करण्याची संधी बिलकुल डावलू नका. श्रोतेहो, या अधिक मासाच्या निमित्तानं मी हा व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. जरूर मला तुमचा अभिप्राय कळवा. आपल्याला आणि आपल्या परिवाराला, आपल्या इष्ट अपतेष्ट जनांना अधिक मासाच्या हार्दिक शुभेच्छा. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा. जय श्री कृष्ण.